नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इंट्राडेसाठी एक वेगळा स्पेशल तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग सेटअप सांगणार आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे RSIचं एक वेगळं प्रकारचं जे ट्रेंड चेंज होत आहे ते आपल्याला समजून येणार आहे। RSIचं इंडिकेटर वापरून तर RSIमध्ये आपण काय सेटिंग करायचे आहेत का, किंवा अजून वेगळ्या कुठल्या गोष्टी आहेत का जे आपण टार्गेट वगैरे घेणार ते कशा प्रकारे घेणार, आणि आपल्याला SL किती लावायचं आहे, आणि एंट्री कधी मारायचं आहे, आणि कधी आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे, तर ट्रेंड कधी आपल्याला समजेल की मार्केट वरती जाणार की खाली जाणार, ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट स्किप न करता बघा। मित्रांनो, इथं मी काय केलेलं आहे, 5 मिनिटाचं टाइम फ्रेमवरती इंडेक्सचं निफ्टी चार्ट घेतलेला आहे आणि खाली RSIचं प्लॉट केलेलं आहे इंडिकेटर। थोड्याच वेळात त्याचे सेटिंग्स वगैरे जे काय असतील ते सांगण्याचं आहे डिटेलमध्ये। तर आता आपण सर्वात आधी आपण काय बघणार आहे, इथं जे RSIचं थोडंसं ह्याला काय करतो मी, RSIला थोडंसं हे ग्राफ मोठा करून घेतोय। आपण चार्ट नंतर न बघूया, अगोदर सुरुवातीला RSI बघूया। तर RSI म्हणजे काय, हे वरचं जे झोन आहे, तर हे वरचं जे झोन आहे ह्याला म्हणतात ओव्हरबॉट झोन। म्हणजे ओव्हरबॉट झोन म्हणजे काय, मार्केट जर या लेवलला आला मार्केट, तर त्या ठिकाणी मार्केट आपण समजून घ्यायचं की इथून आपल्याला तर बायचं अपॉर्च्युनिटी सोडून द्यायचं आहे। म्हणजे बाय करायचं प्लॅनिंग करायचं नाही, म्हणजे कॉल बाय करायचं विचार करायचं नाही आहे। आणि खालच्या लेवलला जे दिसते तुम्हाला हे आहे ओव्हरसोल्ड झोन। ओव्हरसोल्ड म्हणजे काय, मार्केटमध्ये भरपूर सेलिंग प्रेशर झालेलं आहे, सेलिंग झालेलं आहे। मग ह्या लेवलला आल्यावर आपल्याला बघायचं या ठिकाणी की आपल्याला पुट बाय करायचं नाही आहे, कुठलं सेल करायचं विचार करायचं नाही आहे। या लेवलला वरच्या लेवलला आलं मार्केट, तर हे 70चं लेवल आहे RSIचं, आपण याला 80चं पण ठेवू शकतो। आणि खालच्या साईडला आपण इथं बघितलं ह्याला 20चं किंवा 30चं ठेवू शकतो। जर वर 70 राहिलं तर खाली या ठिकाणी 30, आणि वरती 80 राहिलं तर खाली 20। तर अशा प्रकारे मार्केट जर या वरच्या लेवलला आलं तर आपण फक्त सेलचंच प्लॅनिंगवर बसायचं आहे। पण ते कधी करायचं आहे, सेल किंवा पुट बाय कधी करायचं आहे ते पण सांगतो तुम्हाला कंडिशन। आणि खालच्या लेवलवरती आल्यानंतर ना आपल्याला फक्त कॉल बाय म्हणजे बाईंग करायचंच प्लॅन करायचं आहे, पण ते कधी बाय करायचं हे पण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आता मी ग्राफ दाखवतोय वरचा। आता एक प्रकार मी तुम्हाला हे RSIचं थोडंसं लहान करतोय। आता आपण मेन मुद्द्यावरती येऊया, ग्राफवरती येऊया आपण या ठिकाणी। तर आता इथं बघा, एक तुमच्या समोर चार्ट पण दिसतंय आणि RSIचं ग्राफ पण दिसतंय थोडक्यात। आता इथं जर तुम्ही बघितलं नीट या ठिकाणी, तर इथं आपण हे एक स्विंग कॅप्चर करूया आणि हे एक स्विंगला कॅप्चर करूया। हे दोन्ही स्विंगला काय करूया, कनेक्ट करूया। आता इथून मार्केट इतका मोठा फॉल झालेला आहे, मग आपल्याला इतका मोठा फॉलमध्ये आपल्याला जर इथून जरी ट्रेड मिळालं किंवा इथून जरी मिळालं इथून जरी ट्रेड मिळालं आपल्याला, तर इथून या लेवलपर्यंत ह्या सपोर्टपर्यंत आपल्याला टार्गेट नक्कीच या ठिकाणी घेता येईल। पण ते कसं घेणार, आपण कधी बाय करणार, आपण पोट कधी बाय करणार, आपलं टार्गेट कसं समजणार। सर्वात आधी आपण काय करूया, मी इथं वरच्या लेवलला या ठिकाणी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो। आता ट्रेंड लाईन काय, पॉईंट ह्या ठेवायचं, कारण इथं एक स्विंग धरलं आहे इथून ते इथं, ह्याला असं प्रकारे ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलं। तर हे ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर ना हे दोन्ही स्विंगला मी काय केलं, चार्टच्या स्विंगला कनेक्ट केलं आहे, जे की आपले कॅन्डल्स असतात त्याला कनेक्ट केलं आहे। आणि त्याच्याच एक्झॅक्ट खाली आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्याच खाली ह्या स्विंगला आणि ह्याच्याच खाली ह्या स्विंगला जे की RSIचं ग्राफ दिसतं आहे त्याला आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर त्याला कनेक्ट करून घेण्यासाठी मी तर काय केलं, खाली एक डॉटेड ठेवलं या ठिकाणी। आता हे RSIच्या ग्राफला हे डॉट बसत नाही आहे, मग मी काय करतो, याला काढून टाकतो, याला आपण बाजूला काढूया। मग मी काय करतो, ह्या ठिकाणी मार्क करतो आहे। तर RSIच्या ह्याच्या एक्झॅक्ट खाली इथं आणि ह्याच्या खाली इथं या स्विंगला जर बघितलं आपण खाली ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, तर नीट बघितलं ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, तर वरचं ट्रेंड लाईन जर आपण बघितलं तर वरचं ट्रेंड लाईन अप्पर साईडला गेलेलं आहे, आणि खालचं जर ट्रेंड लाईन आपण बघितलं तर इथं डाऊन साईडला मूवमेंट करत आहे। म्हणजे थोडक्यात फरक काय सांगतो तुम्हाला मी याच्यामध्ये, ग्राफमध्ये काय दाखवते, मार्केट वर चाललं आहे कॅन्डलमध्ये दाखवते, पण RSIच्या ग्राफमध्ये काय दाखवतं या ठिकाणी, तर इथं मार्केट खाली चाललं आहे। म्हणजे चार्टमध्ये आपल्याला वर जाताना दिसतं आणि ग्राफमध्ये RSIच्या खाली जाताना दिसतं आहे। मग आपल्याला इथं ओळखून घ्यायचं की आता मार्केट ट्रेंड चेंज करणार आहे। आणि जसं इथं बघितलं आपण, इथून जर खाली पडायला चालू केलं आणि इथून जर डाऊन ट्रेंड दाखवा लागला RSIमध्ये, तर इथून मार्केट डायरेक्टली फॉल करत खालच्या साईडला आलेलं आहे। मग त्यामुळे आपण ओळखून घ्यायचं आहे की जर दोन्ही अपोजिट साईड राहील, जर कॅन्डलच्या चार्टमध्ये मार्केट वर दाखवतं आहे आणि इथं RSIच्या ग्राफमध्ये जर खाली दाखवतं आहे,
तर इथं ट्रेंड चेंज करणार आहे हे आपण समजून घ्यायचं आणि वेट करायचं आपल्याला एका कन्फर्मेशनसाठी. आता थोडंसं चार्टला मी काय करतो आहे, मोठा करतो आहे. तर आता आपल्याला इथं कन्फर्म तर झालं आहे की इथं मार्केट ट्रेंड चेंज होणार आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला पुट कधी बाय करायचं हे सांगतो आहे. आता या ठिकाणी तर काय घेतलेलं आहे, मार्केट पाठीमागच्या चार्टच्या नुसार या ठिकाणी एक रेजिस्टन्स फेस केलेला आहे, रेजिस्टन्स घेतलेला आहे. तर आता इथून एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचं आहे. जसं की इथं आपण बघू शकता शूटिंग स्टार वगैरे अशा प्रकारे दिसतं. इथं या ठिकाणी एखादं लाल कलरचं कॅन्डल नीट जर तुम्ही बघितलं तर इथं शूटिंग स्टार वगैरे लाल कलरचं हे कॅन्डल दिसतं आहे आपल्याला. तर अशा प्रकारचं एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला बघायचं आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचं आहे. किंवा त्या ठिकाणी एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल, लाल कलरचं कॅन्डल. आता कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे लाल कलरचं शूटिंग स्टार तर आहेच या ठिकाणी, आणि एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल म्हणलं तर काय या ठिकाणी. जर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला माहिती असेल तर त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खालचं लेवल जर ब्रेक केलं मार्केटनं तर तिथं आपण काय करू शकतो, पुट बाय करू शकतो. किंवा एखादं रेड कॅन्डल जर मोठं स्ट्रॉंग, आता एवढ्यामध्ये स्ट्रॉंग रेड कॅन्डल कुठं आहे तर हे रेड कॅन्डल मोठं स्ट्रॉंग आहे. तर हे रेड कॅन्डल मोठं स्ट्रॉंग पूर्ण बनलेलं आहे. बनल्यानंतर त्या कॅन्डलचं जर लो ब्रेक केलं तर इथून आपण काय करणार, पुट बाय करणार. आणि याचं जर मी टार्गेट सांगितलं तुम्हाला 1:1 ठेवायचं आहे मिनिमम. किंवा तुम्ही याच्यामध्ये SL ट्रेल करू शकता. SL ट्रेल करत तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा माझं मते तुम्ही काय करू शकता, 1:1चं तुम्ही जर टार्गेट ठेवलं तर एकदम परफेक्ट तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकते. जर आता मी तुम्हाला सांगितलं, इथून बघितलं तुम्ही हे दुसऱ्या रेड कॅन्डलस्टिक पॅटर्नला सोडून द्या. पहिला आपण ट्रेड सोडून दिला, कॅन्डलस्टिक पॅटर्न माहीत नाही. जर माहीत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा यावरती आय बटनवरती लिंक देतो आहे मी, तर त्या लिंकमधून तुम्ही काय करू शकताय, बघू शकताय. तिन्ही सिंगल, डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचं पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती दिलेलं आहे. बघून तुम्ही त्यामधून काहीतरी शिकू शकताय. तर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नचा एक विषय सोडूया, तिथं आपण समजत नाही बघितलं. पण एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल जर बघितलं तर त्याच्या खाली आपण जर इथं बाय केलं, इथून जरी बाय केलं, एक मिनिट, तर इथून बाय केलं आपण पुट बाय, आणि इथून 1:1 तर इथंच होतं आहे. त्यानंतर SL ट्रेलिंग करत तुम्ही खालचे टार्गेट घेऊ शकता किंवा 1:1मध्ये तुम्ही एकदम बाहेर पडू शकता, एक्झिट करू शकता. आता लावायचं काय, SL टार्गेट सांगितलं, SL कुठं लावायचं, तर लास्ट स्विंग कुठं आहे, तर स्विंग इथं आहे. तर SL आपल्याला इथं लावायचं आहे. SL इथं लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर एंट्री इथं मारली, SL इथं लावलं तर 1:1चं टार्गेट इथं होतं आहे. त्यानंतर 1:2चं इथं होतं आहे, थोडंसं खाली गेलेलं आहे. त्यासोबत आपण RSIचं ग्राफ बघितलं तर आपल्याला त्यामध्ये कन्फर्मेशन मिळेल की आपण कुठून बाहेर पडायचं आहे. आपल्याला थोडंफार याच्यात नॉलेज राहणं गरजेचं आहे, त्यासाठी शिकणं पण गरजेचं आहे. विदाऊट न शिकता कुठल्याही प्रकारचं तुम्ही ट्रेडिंग करू नका. हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवते, बाकी तुमच्या मर्जी आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा. आता इथं बघूया आपण अजून एक लॉजिक बघूया या ठिकाणी. आता आपण अजून एक असं ट्रेंड कुठं चेंज झालेलं आहे ते एक बघूया आपण पुन्हा एकदा. तर अजून एक आपण इथं, तुम्हाला टेक्निकल गोष्टीचे माहिती असतील किंवा माहिती नसतील तर आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जावा. तुम्ही टेक्निकल ॲनालिसिसबद्दल डिटेलमध्ये जास्तीत जास्त माहिती मी त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघून जास्तीत जास्त याच्यामधून काहीतरी शिकू शकताय. तर आता इथं बघा, इथून एक ट्रेंड कसा चेंज झालेला आहे, एकदम इझी वेमध्ये या ठिकाणी समजतं आहे मार्केटचा ट्रेंड कसं चेंज झालेला आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं तर मार्केट इथून खाली आलं आहे, एक सपोर्ट घेतला आहे खालच्या लेवलला, तिथून मार्केट अपसाईडला मुवमेंट केलं आहे. आता इथं समजायचं काय माहिती आहे का, थोडक्यात आपण जर बघितलं RSIचं हे एक स्विंग धरलं, हे एक स्विंग धरलं, तर दोन्हीला जर कनेक्ट केलं डाऊन साईडला आलं आहे. आता एक्झॅक्ट ह्याच्याच खाली बघितलं आणि ह्याच्या खाली बघितलं, कारण हे स्विंग आहे. नीट लक्ष द्या तुम्ही, मी पॉईंट काय धरतो ते लक्ष द्या. बऱ्याच जणांना हिथंच काय धरलं लागलं असं वाटतं, तर आपल्याला स्विंग कनेक्ट करायचं. हे एक स्विंगच आहे, हे एक स्विंगच आहे. मग एक्झॅक्ट ह्याच्याच खाली कुठला स्विंग आहे, तर हे एक स्विंग आहे आणि ह्याच्याच खाली आपल्याला हे एक स्विंग दिसतं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिला चार्टच्या ग्राफमध्ये स्विंगला ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं आहे बरं का. तर इथं ड्रॉ केलं आणि खालच्या स्विंगला दोन्हीला पण ड्रॉ करायचं आहे. आता दोन्हीची दिशा बघू शकता तुम्ही. चार्टमध्ये काय दाखवतं आहे, तर मार्केट खाली जाणार आहे असं दाखवतं आहे. पण RSIच्या ग्राफमध्ये काय दाखवतं आहे, तर मार्केट एका लेवलवरनं थोडंसं अपसाईडचं असं दाखवतं आहे ट्रेंड. दोन्हीचं ट्रेंड फरक आहे, तुम्ही बघू शकताय. दिशा दोन्हीचं पण फरक आहे. मग इथं आपण ओळखून घ्यायचं की मार्केट ट्रेंड चेंज होणार आहे.
मग एक्झॅक्ट आपल्याला कुठं कळालं आहे तर या लेवलला कळालं आहे इथं की इथून आता RSI तर वर जायचं दाखवायला लागलं, ग्राफ तर खाली आहे, मग ट्रेंड चेंज होणार. मग इथं बरोबर सपोर्ट घेतलं, मग तुम्ही RSIचं पण मदत घेऊ शकताय की इथं ओव्हरसोल्ड झोनला पण आलं आहे, पुन्हा ओव्हरसोल्ड झोनला पण आलं आहे, पण इथं एक ट्रेंड चेंज होताना असं दाखवत आहे. मग त्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, कन्फर्मेशन म्हणून वरच्या साईडला बघायचं आहे की एखादं इथं कुठं कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा या ठिकाणी एखादं स्ट्रॉंग हिरवा कॅन्डल आहे का बघायचं. स्ट्रॉंग हिरवा कावर म्हणलो, कारण आपण आता बाय करणार आहे. अगोदर आपण सेल केलं तर त्यावेळेस आपण रेड कॅन्डलचं सिंगल कॅन्डल स्ट्रॉंग बघितलेलं आहे. आता हिरवा कलरचं बाय करण्यासाठी कॅन्डल बघायचं आहे. ते म्हणजे आता इथं तर एवढं छोट्यामध्ये दिसत नाही तुम्हाला, ठीक आहे. तर इथलं सोडून द्या. आपल्याला कन्फर्मेशन काय करायचं आहे, एकतर पाठीमागचा सपोर्ट कुठे घेतलेला आहे का, RSI पण कन्फर्म या ठिकाणी ओव्हरसोल्ड झोनला आलेला आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हिरवा स्ट्रॉंग कॅन्डल. हिरवा स्ट्रॉंग कॅन्डल म्हणजे हेच आहे हिरवा स्ट्रॉंग कॅन्डल. तर या कॅन्डलच्या हायवर ब्रेक केल्यानंतर आपल्याला एंट्री करायचं आहे ह्या कॅन्डलच्या हायवरती, ह्या कॅन्डलच्या. तर ह्या कॅन्डलच्या हायवरती एंट्री केलं, स्टॉप लॉस आपल्याला लास्ट स्विंग म्हणलं इथं लावायचं आहे बरं का. इथं लावायचं आहे. मार्केट काय केलं, त्यानंतर एक डिप मारलं, त्यानंतर ना हायर लो बनवत मार्केट काय केलं, अप ट्रेंडला दिशा घेत गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं, म्हणजे मार्केट काय केलं, हायर लो मारत इथं आपण एंट्री केलं, इथं SL लावलं, मार्केट काय SL पर्यंत आलं का नाही आलं, त्यानंतर आलं पुन्हा वरती हायर लो मारत वरच्या साईडला गेलेलं आहे. जे गेलं आहे ते इथून एंट्रीपासून ते इथपर्यंत आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट तुम्हाला जसं सांगितलं मी 1:1 घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला काय करायचं आहे SL तरी ट्रेल करायचं आहे. ओके, बाकी तुमची मर्जी, तुमची जबाबदारीनंच तुम्ही ट्रेडिंग करावा. कारण की मी जास्तीत जास्त जर हेच डेमो दाखवत बसलं तर म्हणजे व्हिडिओ पण खूप मोठा होईल, आणि याच्यामध्ये तुम्ही पण ह्या गोष्टीचं बॅक टेस्टिंग करा, पेपर ट्रेड करा. मार्केट ज्यावेळेस लाईव्ह मार्केट सुरू असते पेपर ट्रेड मात्र नक्कीच करा, त्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल स्वतःपासून. कारण की मी सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला अनुभव येणार नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः याच्यामध्ये बॅक टेस्टिंग आणि लाईव्ह मार्केटमध्ये पेपर ट्रेड करा. जर चांगलं वाटत असेल तर ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेऊ शकताय, ते पण तुमच्या मर्जी आणि तुमच्या जबाबदारीनंच. तर मित्रांनो, अपेक्षा करतो अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटले. येणारे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. थोडक्यातच आपण बघूया RSIचं सेटिंग. RSI घ्यायचं आहे तुम्हाला, इंडिकेटरमध्ये जायचं, तुम्हाला इंडिकेटरमध्ये टाईप करायचं RSI. तर RSI टाईप केल्यानंतर ना रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जसं की आपण बघू शकता यामध्ये इथं जर पहिलाच आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, या इंडिकेटरचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर मी ऑलरेडी घेतलेला आहे. फक्त सेटिंगमध्ये जायचं आहे. तुम्हाला काय करायचं, इनपुटमध्ये काय चेंजेस करायचं नाही आहे, तसं स्टाईलमध्ये यायचं फक्त तुम्हाला. या ठिकाणी मी फक्त कलर चेंज केलेला आहे. RSI इथं जांभळा कलर असेल प्लॉटला, तर मी इथं ब्लॅक कलर, कारण की बॅकग्राऊंडच्या हिशोबानं मी घेतलेलं आहे त्याला. तर मी तुम्ही तुमच्या मर्जीनं करू शकता. आणि इथं बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मी इथं काय केलेलं आहे, तर इथं हिरवा कलर ठेवलेला आहे 70चं, जे अप्पर लिमिट आहे. ओके, अप्पर लिमिटला 70चं हिरवा ठेवलेला आहे. मिडलला काय चेंज केलेलं नाही आहे. लोअर लिमिटला मी लाल कलर आणि 30चा आहे ते मी लाल कलर ठेवलेला आहे. ओके, बाकीचं काय चेंजेस आपल्याला, म्हणजे इथं पण मी काय चेंजेस केलेलं नाही आहे, फक्त हिरवं केलेलं आहे आणि लाल केलेलं आहे आणि वरती ब्लॅक केलेलं आहे. बस, बाकीचं काय चेंजेस करायचं नाही, एवढं करून ओके करायचं आहे. आणि हे सेटिंग एवढंच आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.